ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते प्रियाला वाटत असतं की सायलीचं डोहाळं जेवण फेल झालं पाहिजे आणि आपलं डोहाळं जेवण झालं पाहिजे. आणि तेव्हा प्रिया आता तिकडच्या बायकांना गोळा करते आणि मुद्दामून सांगते की आणि त्यांच्याशी ती गोड गोड बोलते आणि त्या बायका पण तिच्या गोड बोलण्याला भावतात. आणि तेव्हा प्रिया सांगायला लागते की माझे घरचे इकडे नाही फिरकत आणि माझे डोहाळे नाही पुरवत आणि मला खायला पाहिजे की नाही ते बघत नाहीत आणि माझ्यासाठी नाही तर माझ्या बाळासाठी ते काहीच बघत नाहीत. तेव्हा ती जेलमधली बाई बोलते की तू घाबरू नकोस, आम्ही आहोत ना, तुझे डोहाळे आम्ही पुरवू. तेव्हा प्रिया बोलते हे कसं करणार. तेव्हा ती बाई बोलते की आम्ही जेलमधनं परवानगी घेऊन एक दिवसासाठी तुझ्यासाठी जेवण बनवूया. परवानगी घेऊन तुझी एक दिवसासाठी ते ओटी भरून घेऊया. प्रिया बोलायला लागते हे सगळं तुम्ही कराल का. आणि प्रिया नाटक करायला लागते आणि तिला बायकांचा वापर करून घ्यायचा असतो. आणि त्यानंतर त्या बायका जेलमधनं परवानगी घेतात आणि ते सांगतात की आम्हाला प्रियाचं डोहाळे जेवण करायचं आहे आणि ती परवानगी घेतात. तिथल्या तिथे प्रियाचं डोहाळे जेवण केलं जातं. प्रियाचा विचार येतो की माझं डोहाळे जेवण झालं पण आता मला सायलीचं डोहाळे जेवण फ्लॉप करायचं आहे. इकडे सायलीच्या डोहाळे जेवणाची तयारी चालू असते आणि त्याच्यासाठी दागिने, तिची साडी सगळं तयार केलेलं असतं आणि सायली पण खुश असते. आणि प्रिया येते सायलीचा डोहाळे जेवण फ्लॉप करायचं ठरवते आणि तिथे ती आश्रमातील मुलींना किडनॅप करायचं ठरवते. पण ह्या सगळ्यात तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. आणि इथे प्रियाला वाटत असते की त्या मुली किडनॅप होतात पण इथे सायलीने डोकं वापरत त्या मुलींना सोडवलेलं असतं आणि ती आता जेलमध्ये येऊन प्रियाला सांगते की तुझा खेळ खाल्लास. आणि सायली सांगायला लागते त्या मुलींना मी ट्रेनिंग दिली होती आणि त्यांना ट्रेनिंग देऊन मी तिकडे पाठवलं होतं आणि आता तुझा खेळ तर मी आता खलासच करणार आहे. आणि या सगळ्यामध्ये आता प्रिया चांगलीच अडकलेली आहे.